लग्न झाल्यानंतर धार्मिक कार्यामध्ये स्त्रियांची ओटी भरण्याची का परंपरा आहे? ओटी म्हणजे नाभिखालचं पोट, म्हणजे जिथे स्त्रियांचं गर्भाशय असतं तो भाग. यालाच ओटीपोट असं देखील म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्माणाचं सामर्थ्य असतं, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयातही नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. विवाहित स्त्रीची कूस उजवावी, तिची ओटी भरावी, स्त्रीला अपत्य प्राप्ती होऊन मातृत्व लाभण्यासाठी खणा आणि नारळानं तिची ओटी भरून अभिष्ट चिंतन केलं जातं. याचप्रमाणे स्त्रीला आदिशक्तीचं देखील रूप मानलं जातं. म्हणजेच ओटी भरताना आदिशक्तीचेही पूजन होत असते. सुवासिनींची ओटी भरताना कधीही केळी या फळाचा वापर करत नाहीत, कारण अशी मान्यता आहे की केळीला एकदाच फळ येतं आणि त्यानंतर खोड कापून टाकण्यात येतं. एकदा फळ आल्यानंतर खोडाला नवनिर्मिती होत नाही. ओटीत केळी देणं म्हणजे एकाच अपत्यासाठी आशीर्वाद देणं. म्हणूनच सुवासिनींची ओटी भरण्यासाठी बीज असलेल्याच फळांचा वापर केला जातो. धन्यवाद.